सर्वांना आवाज येतो माझा? सर्वांना आवाज येतोय माझा? कमेंट करा जेणेकरून मला तुमचा आवाज येतोय नाही येत, माझा आवाज येतोय नाही येत हे मला कळेल. पंकज, आवाज येतोय माझा पूर्ण? संतोषजी नमस्कार, आवाज येतोय? अजय भाऊ नमस्कार, आवाज येतोय ना तू बरोबर? संतोषजी जय महाराष्ट्र. येतोय ना? सर्वांना आवाज येतोय? चालू करायचं. हळूहळू सगळेजण जुळत आहेत. आवाज देखील येतो. यस यस संतोषजी, हो. अजय, यस यस. प्राजक्ताताई नमस्कार. धम्मदीप दादा नमस्कार. यस. तर मित्रो, आज युवा बातमी. धम्मदीप, हो. जनार्दनजी नमस्कार, येतोय आवाज तुम्हाला पण? यस. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. आज युवा बातमीच्या माध्यमातून मला या चॅनलवर तुमच्या बोलण्याची संधी उपलब्ध करून देणारे माझे मित्र वैभवजी उबाळे यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्यांनी महाराष्ट्रामधील वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातील जी तरुणाई वेगळ्या वळणावर काहीतरी वेगळं आपली ओळख निर्माण केलेली आहे, अशा तरुणाईला एक वेगळं प्लॅटफॉर्म देऊन त्यांचा विचार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली. यासाठी मी वैभव आणि त्याच्या पूर्ण टीमचे सर्वप्रथम आभार मानतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील त्याचे आभार मानतो. खरं तर लॉकडाऊनच्या काळात सगळेजण घरी आहेत. घरी 2-2.5 महिन्याचा कालावधी झाला, जास्त काळ झालेला आहे. अशा याच्यात काय करायचं नेमकं बरेच लोकांना प्रश्न आहे. आपल्या युवकांना देखील प्रश्न आहे. मी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना, मगाशी माझ्या व्हॉट्सअपला पण मी बऱ्याच लोकांना स्टेटस ठेवून विचारलं होतं, आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. तर आज मला जो विषय दिलेला आहे, युवकाळ पुढील आव्हाने, आजचा माझा विषय आहे युवकाळ पुढील आव्हाने. तर मित्र हो, सर्वप्रथम आजचा दिवस शिवराज्याभिषेक दिवस आहे, त्याबद्दल सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा. माझा आवाज येतोय ना बरोबर? पियुष दादा नमस्कार, आवाज येतोय? अंकित दादा नमस्कार, आवाज येतोय ना माझा? तुम्ही कमेंट केल्यामुळे मला तिथे आवाज येतोय नाही येत हे माहिती पडेल, म्हणून कृपया कमेंट करा. आवाज येत असेल तर मी चालू करतोय समोर, ठीक आहे? तर आजचा माझा विषय आहे युवकांपुढील पुढील आव्हाने. मित्र, जसं की आपण शाळा महाविद्यालयात शिकतो आहोत, बरेचसे लोक कॉलेजेसमध्ये आहे. माझ्या कॉन्टॅक्टमधले जितके लोक आहे, तर एक छोटंसं मी उदाहरण देतो, त्यापासून एक सुरुवात करतो. त्यानंतर आपण आपल्या विषयाकडे येऊ. विषय असा आहे की जसं आपली विद्यार्थ्यांची शाळा असते, तशी एक प्राण्यापक्षाची शाळा असते. त्या शाळामध्ये येणारे विद्यार्थी हे सर्व पशुपक्षी असतात. त्या शाळेमध्ये जसे आपल्या इथे विषय आहे, जसे आपले विषय असतात इंग्लिश, मराठी, हिंदी, तसे तिथे 3 विषय कंपल्सरी होते. त्याच्यातला पहिला विषय होता
धावणे, दुसरा होता पोहणे, तिसरा होता उडणे. या 3 विषयामध्ये प्रत्येक पक्षाला ही परीक्षा द्यावी लागत होती. तर तिथे पहिल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. पहिला विद्यार्थी म्हणून तो होता पक्षी होता, पहिला पक्षाचा विषय तिथे प्रवेश झाला. तो होता पोपट. आता सगळ्यांना माहिती आहे पोपटाचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे तो आहे उडणे, बरोबर. तर त्याला शिक्षकांनी सांगितलं की आमच्या शाळेत 3 विषय आहे कंपल्सरी, त्याच्यामध्ये उडणे, पोहणे आणि धावणे. जर या 3 विषयामध्ये तुम्ही पास झालात तर तुम्हाला समोर आपलं डिग्री किंवा जे आहे त्यांचं जसं आपल्यापर्यंत आपलं जसं होतं तसं त्या ठिकाणी त्यांचं पण होतं. तर मग काय करायचं अशा वेळेस पोपटाने सांगितलं की ठीक आहे, मला उडता तरी येईल, धावण्याची प्रॅक्टिस केली तर धावणं देखील येईल, पण पोहण्याचं काय, पोहता तर मला येत नाही, पोहू मी शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं यासाठी मग यांनी जसं सांगितलं, त्यांच्या सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे याचा पक्षांची शाळा भरली. पोपटाला सांगितलं की तुला हे 3 विषय आहेत, त्यापैकी 3 विषय तुला करावं लागेल. बरं, तुला धावता येतं त्याचं हे कर थोडा, तुला पोहता येत नाही त्याची प्रॅक्टिस जोरात कर, तुला उडता येतं तर त्याची प्रॅक्टिस करू नको, कारण तुला नेहमी त्यात तू पारंगत आहे म्हणून तू काही करू नको. तर अशा वेळेस तो वर्षभर तो तिथून पोपट जो आहे तो उडून चालला होता. अशा वेळेस त्या शिक्षकांनी त्याला पकडलं आणि पिंजऱ्यात नेऊन टाकून दिलं. तर झालं असं मित्रांनो, वर्षभर त्याला पिंजऱ्यात ठेवलं. पिंजऱ्यात ठेवल्यानंतर वर्षभरानंतर जेव्हा त्याला परीक्षेला बाहेर काढल्यानंतर वर्षभरात मिठ्ठू हा पोपट हा पाळण्यात असल्यामुळे तो तिथे फक्त पाळण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पोपटाच्या पिंजऱ्यामध्ये एक पाळणा असतो. त्या पाळण्यावर पोपटाने वर्षभर तिथे आपला तोल कसा सावरायचा हा एक नवीनच गुणधर्म विकसित केला. त्यामुळे मग त्याला धावणं आणि त्यानंतर उडणं हे कालांतराने तो विसरून गेला. मग अशा वेळेस जेव्हा त्याला परीक्षेला बाहेर काढल्यानंतर तो विसरून गेला की आपल्याला तर ह्या 2 गोष्टी येत नव्हत्या. या 2 गोष्टी तो विसरल्यानंतर मग मित्र जेव्हा परीक्षेला बाहेर काढल्यानंतर शिक्षकांनी त्याची परीक्षा घेतली. तो पक्षी जेव्हा त्याला मिठ्ठूला बाहेर काढलं त्याच्यानंतर तो सर्वप्रथम त्यांनी काय केलं असेल, त्यांनी वरतून जसं बाहेर काढलं त्यांनी पाय खाली टाकला आणि पहिले फांदीवर गेल्यानंतर घट्ट पकडलं आणि आपला तोल सावरला. कारण तो वर्षभरापर्यंत त्याला उडण्याचा हा जो गुणधर्म आहे तो विसरून गेला होता. मित्रहो, यावरून एक छोटीशी तुम्हाला एक छोटासा संदेश द्यायचा आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पारंगत आहात त्या क्षेत्रामध्येच तुम्ही आपलं करिअर निवडा. आजचा माझा विषय जो आहे युवकांपुढील आव्हाने. मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचं नुकसान यामुळेच होत आहे की 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे काय नाही हे विद्यार्थी ठरवत नाही. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यावर इमोशनली म्हणा किंवा लहानपणापासून काही ज्या गोष्टी त्यांच्यावर बिंबवल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना आपलाच एक नवीनच त्यांना उमेद असते की मला हे करायचं या क्षेत्रात जायचं आहे. मागे एका विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना मी विद्यार्थ्याला विचारलं की 10वी नंतर काय करणार आहे. तर विद्यार्थ्यांनी सांगितलं की मला यानंतर 10वी नंतर मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. माझं लहानपणापासून सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं स्वप्न होतं. तर मी त्याला म्हटलं की लहानपणापासून म्हणजे नेमकं काय किंवा तुला कुठून स्वप्न पडलं. मित्रो, खरं तर ही जे जडणघडण आहे ही आपल्याला सगळी घरातून येते. मला पालकांना ही विनंती आहे की आपले जे मुलं आहे मुलांना तुम्ही त्यांच्या जी कलागुण आहे जसं लहानपणापासून तो ज्या क्षेत्रामध्ये पारंगत आहे कृपया त्याला माझी हात जोडून विनंती आहे, कृपया त्याला त्या क्षेत्रामध्ये संधी द्या. जेव्हा विद्यार्थ्यांना कोणाला चित्रकलेची आवड असते तर त्याचे पालक त्याला इंजिनिअरिंगकडे टाकतात. कोणत्या विद्यार्थ्याला मेकॅनिकलची आवड असते त्याला बायोटेक्नॉलॉजीकडे टाकतात, जसं की मेडिकलकडे टाकतात. कृपया असं नका करू. कारण काय होतं की जेव्हा तो कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आपण न आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची आवड नसते आणि आवड नसल्यामुळे काय येतो की फक्त घरच्यांनी सांगितलं किंवा आईवडिलांचा विश्वासामुळे किंवा आईवडील पैसे लावत आहे म्हणून तो त्या क्षेत्रामध्ये जातो आणि काहीतरी
उपद्रव करत राहतो, फक्त तो फॉर्मॅलिटी तेवढ्यापुरता शिकत असतो. तर मित्रहो, माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही तुमचा आवडीचा विषय निवडा. ज्या क्षेत्र तुम्हाला आवडतो त्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करा. दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ढवळाढवळ कराल तर काय होईल की एक ना धड भाराभर चिंध्या होईल. तुमचं करिअर 10वी नंतर, आता बऱ्याचशा लॉकडाऊनच्या काळामध्ये 2-2.5 महिन्यांचा कालावधी झाला आहे. यामुळे आता नवीन जे ॲडमिशन घेत आहेत ते मुलं घरी फ्रस्ट्रेशन होत आहे त्यांना की नेमकं काय करायचं काय नाही. खूप सारे प्रश्न आहे, याची उत्तरं देखील खूप आहे. तुम्ही मला विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमचे जे सिनियर आहे, घरचे आईवडील आहे, विद्यार्थी आहे, तुमचे टीचर आहे ज्यांनी तुम्हाला आता 10वीपर्यंत शिकवलं, कृपया त्यांचं मार्गदर्शन घ्या. तुम्ही त्यांना विचारा. एकाच विषयात न आवड बाळगता प्रत्येक विषयाचा एकदा अभ्यास करून घ्या की 10वी नंतर आपल्याला 12वीत 11वीसाठी आपल्याला सायन्स फील्ड कशी आहे, नेमका आर्ट्समध्ये काय आहे, इंजिनिअरिंगकडे काय करू शकतो आपण. तर या सगळ्या गोष्टीचा कृपया अभ्यास करून घ्या. त्यानंतर तुम्ही आपला करिअर किंवा त्यानंतरचं तुमचं शिक्षण हे निवडा. कारण की काय होतं की जेव्हा विना आवडीच्या क्षेत्रात आपण जातो, प्रवेश घेतो, खूप खूप त्रास होतो. जेव्हा विद्यार्थ्यांना, मी बरेचसे विद्यार्थी असे बघतो की 10वी झाल्यानंतर, मी आता गेल्या 4 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी काम करतो आहे, विद्यार्थ्यांसोबत राहतो आहे. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांप्रती, मी माझ्या विद्यार्थ्यांना असो किंवा मी कोणत्या कार्यक्रमात गेलो तरी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रत्येक वेळेस हेच सांगतो, पालकांना देखील हे सांगतो की ज्या वेळेस तुमचा विद्यार्थी 10वी नंतर तो बाहेर जातोय तर कृपया त्याला त्याच्या आवडीची फील्ड निवडू द्या. त्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्याला करिअर करू द्या. कारण तुम्ही सांगितलेल्या क्षेत्रामध्ये करिअर करणं हे फार त्याला अवघड जातं. म्हणून त्याला जो करिअर करायचं त्याला करू द्या. दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा विषय असा आहे माझा की यानंतर, म्हणजे आता लॉकडाऊन झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बऱ्याच ठिकाणी शिक्षणासंदर्भात किंवा ॲडमिशन संदर्भात खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. आमचे मित्र आहेत बाहेरगावला, माझे जे मित्र आहेत सगळे, त्यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरात जे फर्स्ट इयर सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा न व्हाव्या यासाठी राज्य शासनाला एक निवेदन मी माझ्यातर्फे देखील मागे पाठवलं होतं. आत्ता शासनाचा नवीन निर्णय आला, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे कन्फ्यूज झालेले आहे की नेमका निर्णय काय होईल. पण मित्रो, घाबरून जाऊ नका. शासनामार्फत जो काही निर्णय येईल तो आपण त्याला समोर जाऊच. आणि मला विश्वास आहे की आपण सगळे विद्यार्थी विचाराने आणि बुद्धीने इतके स्ट्रॉंग आहात की शासनामार्फत कोणताही निर्णय येऊ द्या, तो तुम्ही त्याला फेस करायसाठी तयार राहा. यानंतर मला विचारायचं आहे की जर कोणाला प्रश्न असेल तर कृपया तुम्ही विचारू शकता. समोर मी कंटिन्यू करतो आहे. जर कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. रविभाऊ पुनसे, नमस्कार. लक्ष्मी पाल मॅडम, नमस्कार. बरेचसे लोक आज लाईव्हमध्ये जॉईंट होत आहेत. बऱ्याचशा लोकांचा मला आतापर्यंत कॉल, मेसेज येत होते की नेमकं काय, कोणत्या विषयाला बोलणार आहात. तर या अनुषंगाने मला या 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या आपल्याला. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता यानंतर, ठीक आहे. करिअरच्या भरपूरशा संधी आहे मुलांना यानंतर आपल्याला करायसाठी की 11वी 12वी इंजिनिअरिंग आहे, ॲग्रिकल्चर आहे. जसं की मी ॲग्रिकल्चर केलं आहे आणि ॲग्रिकल्चरची देखील संधी खूप मोठी आहे. त्यामध्ये सध्या क्रेज देखील ॲग्रिकल्चरचा खूप आहे, तर तुम्ही ॲग्रिकल्चर देखील करू शकता. इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंग देखील जाऊ शकता. मित्रांनो, काय होतं ना की आपल्याकडे बऱ्याच वेळा एक ट्रेंड झालेला आहे की हर एक 3 वर्षांनी 2 वर्षांनी एक पॅटर्न वापरला जातो की जसं याच्या आधी 3 वर्षाआधी काहीतरी वेगळी फील्ड होती, त्या ठिकाणी बरेचशा विद्यार्थ्यांचा ओढ होती त्या ठिकाणी. आता असं झालं आहे की आता एका ठिकाणी ओढ आलेली आहे, मेडिकल सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी जात आहे. त्यामुळे काय होतं की एखादी क्षेत्र बंद पाडून त्यामध्ये मग आपण त्या रोजगारा नाही या पद्धतीने मग वेगळ्या वेगळ्या चर्चाला उधाण येतं. पण शक्यतोवर खूप गोष्टी अशा होतात की बऱ्याचदा आता मागे 2-3 वर्षा पहिले ज्या याच्यात जे होतं म्हणजे इंजिनिअरिंग
कडे जाण्याचा कल खूप मोठ्या प्रमाणात होता. आता गेल्या 2-3 वर्षात इंजिनिअरिंगकडचा कल खूप कमी झाला. त्यामुळे काय झालं की इंजिनिअरिंगचे बरेचसे कॉलेज हे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आणि कालांतराने ज्या मुलांनी डिग्र्या घेतलेल्या आहे त्यांना देखील मग प्रवेश घेण्यात खूप त्रास होतो आहे. प्रवेश घेतल्यानंतर मग त्यांना कॉलेजेसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे कॉलेजेसची फीज वाढलेली आहे. मग बरेच लोक त्यांना डिमोटिवेट करत आहेत, आजूबाजूचे लोक असो किंवा मग त्यांच्या संपर्कातले असो, की ज्या क्षेत्रात तुला संधी नाही, म्हणजे ज्या क्षेत्रात सध्या करिअर नाही त्या ठिकाणी तू करिअर करत आहात. पण मित्र हो, असं काही नाही. जर तुमचं इच्छाशक्ती चांगली असली, तुमची इच्छाशक्ती असली तर तुम्ही कोणतंही क्षेत्र असो तुम्ही त्या क्षेत्रात आपलं करिअर करू शकता. त्यासाठी काहीही गरज नाही आहे. निलेश देशमुख, माझे मामा आहे. मामा धन्यवाद, तुमचा आशीर्वाद हा नेहमी माझ्यासोबत असतो. दुर्गा डायगावने मॅडम नमस्कार, धन्यवाद. प्रशांत भोयर सर नमस्कार, धन्यवाद. श्रीकांतजी नमस्कार. यानंतर कोणाचे काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. वैभवजी उबाळे यांचा प्रश्न आहे, लॉकडाऊननंतर युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, त्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन करणार. खूप छान एक प्रश्न विचारला आहे वैभवजी. मी या विषयावर समोर बोलणारच होतो. आपण हा विषय घेतला, फार छान वाटलं मला. यानंतर बऱ्याचदा काय होतं की आता लॉकडाऊननंतर बाहेर राज्यातले जे मजूर आपल्याकडे होते, परराज्यातले, ते त्यांच्या गावी निघून गेलेले आहे. त्यामुळे कालांतराने काय होतं की जे आपले इथले स्थानिक मजूर आहे, स्थानिक जे युवक आहे, त्यांना रोजगाराच्या संधी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन आलेल्या आहे. तर मित्र कसं आहे, तुम्ही शिक्षणासोबत तुमचा काहीतरी उद्योग चालू करा, जेणेकरून तुम्ही थिअरॉटिकल तर शिकालच, सोबत प्रॅक्टिकल देखील नॉलेज राहील तुम्हाला. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं की विद्यार्थ्यांनी वयाच्या 16 वर्षानंतर त्याचा वैयक्तिक खर्च थोड्या प्रमाणात का होईना, पण त्यांनी वैयक्तिक खर्च हा त्याच्या पातळीवर त्यांनी करायला हवा, ना की त्यांनी त्याच्या घरून घ्यायला हवा. यामुळे कोणाला भावना दुखत असेल तर मी माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, माझा फक्त या गोष्टीवर फोकस असतो की 16 वर्षानंतर, वयाच्या 16वी नंतर बरेच मुलं मॅच्युअर्ड होऊन जातात. तसं तर आता मॅच्युरिटीचं वय खूप कमी आलेलं आहे, पण मॅच्युरिटी होऊन परिपक्वता येऊन जातं. म्हणून वयाच्या 16 वर्षानंतर किमान आपण महिन्याचे काहीतरी पैसे सेव्हिंग करा, एखादी उद्योगधंदा सुरू करा, काहीतरी आपल्या उद्योगाला चालना द्या, जेणेकरून तुमचं शिक्षण होईल आणि शिक्षणासोबत जोड व्यवसायसुद्धा होईल. आपल्या राज्य शासनाने, केंद्र शासनाच्या बऱ्याचशा योजना आहे आता, ज्यामध्ये उद्योगासाठी लोन आपल्याला मिळणार आहे. तर युवकांनी, जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा. माझं सगळ्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त युवकांनी याचा फायदा घ्यावा. यानंतरच्या काळात बऱ्याचशा उद्योगधंद्यांना आपल्याला चालना देखील मिळणार आहे. छोटे छोटे उद्योग असू द्या, लोणच्याचा असू द्या, त्याच्यानंतर कोणताही असो, म्हणजे घरगुती शेवळ्यापासून तर तुमच्या ते लोणच्यापर्यंत असे बरेचसे उद्योग आहेत ज्यामधून तुम्ही रोजगार प्राप्त करू शकता. आता मधातल्या काळात मी एका कुटुंबाला, जेव्हा काही त्यांचा जो होता नाही, रोजगाराचं साधन नव्हतं, त्यांना मी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी सांगितल्या ज्यामधून त्यांना रोजगार देखील उपलब्ध झाला. जसं की आता शेवळ्या, कुरड्या, पापड्या याचा मागणी खूप जास्त आहे. अशा वेळेस तुम्ही त्या गोष्टी विकून तुम्ही त्याच्यातून काही पैसे कमवू शकता. ठीक आहे. यानंतर प्रश्न आहे, कोणाचे काही प्रश्न असेल तर कृपया विचारा, मी त्याचे उत्तरं माझ्या पद्धतीने देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. युवक काही वायफळ गोष्टीकडे भरकटत जातोय, त्याचा काय संदेश द्याल. आजचा युवक काही वायफळ गोष्टीकडे भरकटला जातोय, त्याला काय संदेश द्याल. वैभवजी, हा प्रश्न खूप बरोबर आहे तुमचा. लॉकडाऊनच्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत मित्रांनो, आपण काय केलं कृपया याचा एकदा अभ्यास करावा नीट. मला असं वाटतं की 3 महिन्यापासून आपण घरीच आहोत. घरी असताना आपण काय केलं, नेमकं पुस्तकं वाचले, मोबाईलमध्ये टाईमपास केला की नेमकं काय केलं. कारण काय झालं आहे की 3 महिन्यापासून लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनमुळे
बरेच विद्यार्थी हे विद्यार्थी असू द्या, मित्र असू द्या, यांनी काय मोबाईलवर आपण फक्त टाइमपास केला. या 3 महिन्याच्या कालावधीत आपण काहीतरी मोठं केलं नाही किंवा काही पुस्तके वाचली नाही. जर हे नसन केलं आपण, तर मित्र मला असं वाटते की हा आपला टाइम फार व्यर्थ गेला. आता देखील समोर टाइम आहे, तुमच्या जो समोर वेळ आहे, या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. आयुष्यातला एकूण एक मिनिट म्हणजे प्रत्येक मिनिट हा खूप महत्त्वाचा आहे. मित्र हे 3 महिने जर आपण काही केलं नसेल, तर या समोर म्हणजे आजचं माझं लाईव्ह सेशन झाल्यानंतर उद्यापासनं तुम्ही काय नेमकं नियोजन करताय, आणि कृपया दिवसभराचं जर नियोजन आपण आदल्या दिवशी केलं किंवा एक महिन्याभराचा टाइम टेबल आपण जर शेड्यूल तयार करून ठेवला की आता तर सध्या कोणाला बरेचसे लोक घरी आहात, बरेच आपण माझे मित्रमैत्रिणी घरी आहात, तर एक शेड्यूल जर बनवला, तुम्ही टाइम टेबल बनवला, त्या दिवसाप्रमाणे आपण जर काम करत राहिलो, तर कृपया म्हणजे मला असं वाटते की हा शेड्यूलचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. म्हणून कृपया तुम्ही एक शेड्यूल बनवा आणि त्याचा इम्प्लिमेंटेशन हे आपल्यावरच आहे, हे देखील करा. आणि आपण यानंतर काय करणार आहात, याच्यानंतर कसा तुम्हाला राहील, अनुभव कसा राहील, काय तुमचं प्लॅनिंग राहील, हे मला माझ्या फेसबुक पेजला, माझ्या फेसबुक आय डीला आपण शेअर करू शकता. आणि यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले किंवा ज्या पद्धतीने माझ्याकडून मार्गदर्शन मला करता येईल, त्या संदर्भात मी आपणास मार्गदर्शन करील. ठीक आहे. मला असं वाटते वैभवजी, तुमचं या माझ्या उत्तरापासून हे माझं उत्तर तुम्हाला समाधानकारक असेल, मला असं वाटतं. रवी पुंसी यांचा प्रश्न आहे, वेगवेगळे पर्याय शोधत राहावे, आपण शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात संधी मिळावी, नाहीतर अन्य पर्याय निवडावे. अगदी बरोबर आहे. कारण ज्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जोपर्यंत तुम्ही आपला कल एकदा तपासणार नाही, तोपर्यंत तुम्हाला माहिती पडणार नाही. म्हणून कसं आहे की वेगळ्या वेगळ्या क्षेत्र आता लॉकडाऊन नंतर बऱ्याचशा कंपन्या, फॅक्टऱ्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. तर या संधीचं कृपया सोनं करावं. कारण की यानंतर परप्रांतीय लोक इकडे, परप्रांतातले जे आहेत ते जोपर्यंत इकडे येईल, तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याचा व्यवसाय चालू केलेला असू शकतो. म्हणून कृपया या गोष्टीसाठी तुम्ही प्रिपेअर राहा आणि जास्तीत जास्त व्यवसायात उतरा आणि व्यवसाय चालू करू शकता. त्यानंतर पुरुषोत्तम खोबे सर, थँक्यू. आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. एक मिनटं, मला एक व्हॉट्सॲपला मेसेज आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी तुमच्या फेसबुकला कनेक्ट होऊ शकत नाही आहे, म्हणून व्हॉट्सॲपला प्रश्न विचारतोय. त्यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही फुटपाथ स्कूल चालवत आहात, त्याबद्दलची काय भूमिका? अच्छा, ओके. फुटपाथ स्कूलबद्दल सांगायचं झाल्यास 4 वर्षापासून मी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काम करतो. ग्रामीण भागात जे मुलं शिक्षणापासून वंचित आहे, ज्यांचा शिक्षणाप्रती गोडी नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करतो आहे. मीच नाही तर माझी संपूर्ण टीम आहे. या टीमच्या माध्यमातून आमच्या लक्षात जे विद्यार्थी येतात, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करतो आहे. जसं की स्लम एरिया असो, एका विशिष्ट कम्युनिटीचे लोक असो, एका विशिष्ट बेड्यातले असो किंवा एका भागातले असो, जे शिक्षणाचा त्यांना गंध नाही, अशा विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून फ्री टीचिंग प्रोव्हाइड करतो. याबद्दल बऱ्याचशा जिल्ह्यामधून मला मागे आणि कालांतराने आता देखील फोन येत आहेत की लॉकडाऊन झाल्यानंतर ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीने ते फुटपाथ स्कूल चालू करण्याच्या मार्गावर आहे. तर मी माझ्या पद्धतीने जितकं मार्गदर्शन मला करता येईल, जितकी मला माहिती देता येईल, मी पूर्ण माझ्याकडून प्रोव्हाइड करणार आहे. मदत देखील आपणाला करणार आहे, मला जेवढं शक्य होईल. नेमकं फुटपाथ स्कूल म्हणजे काय आहे की जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, त्या मुलांना घेऊन, त्या मुलांना एकत्र करून त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून दिला, शिक्षणाविषयी त्यांच्यामध्ये जागृती करणं, त्यांना शैक्षणिक असू द्या, त्यांना आरोग्यविषयक असू द्या, त्यांना कायदेविषयक असू द्या, सर्व पद्धतीनं मार्गदर्शन करणं, या मार्गदर्शनासाठी आमचा ग्रुप नेहमी काम करतो. आता आम्ही जवळपास 50 एक मुलं आमच्या फुटपाथ स्कूलला आहे.
ज्या माध्यमातून आम्ही मुलांना शिक्षण देत असतो आणि घडवण्याचा एक काम करत असतो. यानंतर आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. तसा वैभवजींनी दिलेला माझा वेळ हा होतोय, तर आपले काही प्रश्न असेल तर अगदी 2 मिनिटामध्ये मला विचारू शकता, त्यानंतर मी आपली रजा घेईन. सुरेश मडावी सर थँक्यू. सुरेश मडावी सरांबद्दल सांगायचं झालं, मला चित्रकला विषय फार आवडायचा आणि आता देखील आवडतो. सरांनी मला पहिलीपासून तर चौथीपर्यंत, त्यानंतर चौथीपासून तर 9वीपर्यंत या वर्गात सरांनी मला शिकवलं आणि आता देखील सर माझ्या मदतीला असतात. आणि मी किती मोठा झालो तरी सरांचे फार मोठे ऋण माझ्यावर आहे. जे काही आहे, मी आज जे आहो, ज्यामुळे मी आज एवढं सगळं बोलू शकतो आहे, ज्या सगळ्यामुळे घडलं, हे माझे ग्रुपचे सदस्य, ग्रुपचे मेंबर्स आणि माझे शिक्षक, वडीलधारे मंडळी, ज्यांच्या मार्गदर्शनात मी चालतो आहे, मी मार्गदर्शनात काम करतो आहे, यांच्या सर्वांमुळे हे सगळं शक्य होतं आहे. आणि आपल्यासारख्या मित्रांच्या साथीमुळे हे सगळं शक्य आहे. मित्रो, एक जाता जाता आपल्याला एक आनंदाची बातमी सांगून जाणार आहे मी. तर अगदी 2 मिनिटात जर आपले काही प्रश्न असतील तर मला आपण विचारू शकता, त्यानंतर मी आपली रजा घेईल. अगदी शेवटचे 2 मिनटं आहे, 2 मिनिटानंतर मी आपली रजा घेतो. ठीक आहे. ज्यांच्यामुळे मला ही बोलण्याची संधी प्राप्त झाली असे आमचे मित्र वैभवजी उबाळे यांचं तर करावं तितकं कौतुक कमी आहे. ते आणि त्यांची टीम युवा बातमीच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभरातील युवकांना एकत्र आणत आहे. त्यांचे विचार आम्हाला व्यक्त करण्यासाठी एक त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. अगदी कमी वयात त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. बऱ्याचशा महाराष्ट्रात बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्यांनी आपले लाईव्ह सेशन लावलेले आहे. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याचशा तिथल्या स्थानिक काम करणारे जे त्यांचे तिथले जे विद्यार्थी आहे किंवा आमच्यासारखे जे छोट्या प्रमाणात आम्ही काहीतरी करतो आहे अशा लोकांना त्यांनी एक प्लॅटफॉर्म दिला आहे. त्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आहे आणि खरंच करावं तितकं वैभवजी यांचं कौतुक कमीच आहे. तर मित्र, मला असं वाटते की यानंतर मी आपल्याला रजा घ्यायला पाहिजे. जाता जाता जे मी जसं सांगितलं तुम्हाला, एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, एक आनंदाची बातमी देणार आहे, गोष्ट नाही. 4 वर्षापासून आपण फुटपाथ स्कूल रन करतो आहे. या वर्षीचा आपला हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील होता. तो काही कारणामुळे म्हणजे कोरोनामुळे तो यावर्षी होऊ शकला नाही. त्याबद्दल बऱ्याचशा लोक, महाराष्ट्रभरातल्या बऱ्याचशा लोकांची इच्छा होती त्या ठिकाणी यायची. जे लोक आता कनेक्ट आहेत त्यापैकी, जे लोक आता बघत आहेत त्यापैकी बरेचसे लोक देखील येण्यास इच्छुक होते. पण मी पहिले त्यांची माफी मागतो की यावर्षी आपण हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही, पण पुढच्या वर्षी अगदी मोठ्या प्रमाणात हा आपण कार्यक्रम घेऊ. आणि यानंतर आपल्याला हीच बातमी, माझ्या ज्या अपडेट्स आहे या तुम्हाला फेसबुक, व्हॉट्सअप यासोबत अजून एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची संपूर्ण माहिती मी लवकरच तुमच्यापर्यंत देईन. जोपर्यंत अधिकृतरित्या आपण त्याची माहिती अधिकृतरित्या मी ग्रुपसोबत डिस्कस करून जोपर्यंत फायनल करत नाही तोपर्यंत आपल्यासमोर माहिती देऊ शकत नाही आहे. त्याचा खेद आहे मला, पण 100% लवकरच लाईव्ह येऊन तुम्हाला याबद्दलची माहिती देईल. आणि आपले फुटपाथ स्कूलला आता असे जे विद्यार्थी आहे जे शिक्षणापासून वंचित आहे आणि ज्यांना शिक्षणाचा प्रवाह नाही किंवा शिक्षणात त्यांना गोडी नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून देण्यासाठी आपण अवघ्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये आपले जे प्रतिनिधी आहे किंवा जे काम करण्यास आपल्यासोबत इच्छुक आहेत अशा लोकांसाठी आपण एक ग्रुप तयार करतो आहे, ज्या माध्यमातून ते आपल्यासोबत जुळू शकेल. आणि आपण जे नवीन काहीतरी आता मी करणार आहे, आमचा ग्रुप करणार आहे, ते मी लवकरच आपल्यासमोर ठेवेल, ज्यामुळे आपण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये आपल्या ॲक्टिव्हिटीज आणि आमच्या ग्रुपच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही पोचवू शकू. तर मित्रहो, मी आपणास आता रजा घेतो. माझा बोलण्यामुळे
माझ्या बोलण्यात काही अपशब्द आले असेल ज्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर कृपया माफी मागतो. त्यानंतर जर काही बोलताना चुका झाल्या असेल त्या देखीलसाठी माफ करा. आणि माझ्या आजच्या सेशनचं तुम्हाला काय वाटलं त्याच्या प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्या फेसबुकला माझं फेसबुक पेज देखील आहे आणि अकाउंट आहे मोहित सहारे या नावाने MOHITSAHARE. पुन्हा एकदा सांगतो मोहित सहारे MOHITSAHARE. मोहित सहारे या फेसबुक अकाउंटला जाऊन तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. आणि माझ्या व्हॉट्सॲप नंबर देखील आहे. व्हॉट्सॲप नंबरला तुम्हाला माझी इत्तंभूत माहिती त्या फेसबुक अकाउंटवरून मिळेलच. तर मित्रहो, समोर भविष्यात काही आपल्याला काही काम असल्यास काही नवीन उपक्रम असतील ज्यामध्ये मी काही मदत करू शकत असेल किंवा तुमच्या उपक्रमामध्ये मला सामील करून घ्यायचं असेल तर नक्की मला सांगा. मी माझ्या पातळीने 100% मदत करीन. माझा संवाद इथेच थांबवतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.